हे 3 पिसाची कटिंग करते मी एक साथ. तर उंची घ्यायची आपल्याला 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 15.5 14.5 सॉरी. साध्या ब्लाऊजची कटिंग आहे, साध्या कटोरी ब्लाऊजची. आणि छाती 11 प्लस 1.5 1.5. जे बिना पेपर कटिंग करता आपण कटिंग करणार आहे. आणि हे जोडून घ्यायचं. आता शोल्डर आपण 6.5 इंच घेऊ, 6.5 इंच. आणि मोंडा पण, मोंड्याच्या तिथं पण 6.5 इंच, पूर्ण मोंडा पण 6.5 इंच घ्यायचा. आपण जोडून घेऊ. फार वेळ लागत नाही. हे दरवेळेस काय करावं लागतं, पेपर कटिंग करा, मग कटोरी करा. खूप वेळ जातो त्याच्यात. कटोरी काढा, सेपरेट काढा, हो की नाही. आणि हे मोंड्याचा आकार द्यायला 1 इंच आणि 1.5 इंचावर, म्हणजे अर्धा इंच. 1.5 इंचाचं मागे आणि अर्धा इंच पुढे. गळा घेऊ आपण 2.5 इंच. आणि बॅक साईडचा गळा आहे 9 इंच तर 9.5 इंच ठेवू. आणि खालच्या साईडनी 3 इंचावर मार्क करू. थोडा रुंदून घेऊ अर्धा इंच. आणि आकार देऊ, जसा पाहिजे तुम्हाला तसा आकार देऊ शकता. मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. आता ह्याच्यावरच आपण फ्रंटचं पण माप घेणार आहे. आता फ्रंटचं कसं, हे आकार जोडून घेऊ आता सध्या. आणि फ्रंटचा गळ्याचं माप घेऊ पहिले. आता नाही, हे आता ह्याच्यावर बॅक साईडवर फ्रंटचं माप घ्यायचं. त्याच्यामुळं ब्रेशर पट्टीचं माप 1 इंचानी कमी करायचं, कारण आपण फ्रंटचा भागाचं 1 इंच वाढवतो. तर 3 इंच आणि 2-2 इंचावर माप घेतलेले आहे. आणि ब्रेशर पट्टीचा आकार देऊन घेऊ. आता कटोरी 6.5 इंचावर घ्यायची, कटोरीचं मधलं. आणि गळ्याच्या तिथून 5.25 इंचावर. आणि पूर्ण पुढचा गळा 6.5 इंच ठेवू. सरळ घेऊ. आपण बॅक साईडचं अर्ध्या इंचाने वाढून घेतलं होतं, तर हे सरळ घेऊ म्हणजे पुढचा गळा पसरणार नाही. आणि आकार देऊन घेऊ. इथून 2.5 इंचावर फ्रंटच्या मोंड्यापासून आणि कटोरीचा आकार देऊन घेऊ. हे झालं. आता फ्रंट याच्यावर बॅक साईडवरच पूर्ण फ्रंट आणि बॅक पण. आता हाच आकार कट करून घेऊ सगळं. कटिंग झाली याची. तर आपण एक वरचा पीस काढू आणि फ्रंटचं माप याच्यावर टाकून देऊ. बरोबर जिथे बसेल तिथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि आखून घ्यायचं. त्याच्यावरच छापलं जातं ते. त्याच्यावर एकदा खडूनी मार्क करून घ्यायचं फ्रंटचा भाग. खूप वेळ जात नाही याच्यात, पटकन होतं. म्हणजे पेपर कटिंग आणि ते सगळं करण्यापेक्षा हे पटकन होऊन जातं.
डायरेक्ट पिसावरच माप. हे अशा पद्धतीने पूर्ण छापलं गेलं आहे. त्याच्यावर आपण थोडं डार्क करून घेऊ आता. तुम्हाला माझी ही आयडिया आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कटिंग करून घेऊ याची. आता याच्यावर आपण ब्रेशर पट्टीचं माप घ्यायचं. 4 इंच, नंतर 3 इंचावर आणि परत 3 इंचावर आणि हे जोडून घ्यायचं. आणि पुढे 4 इंचाचं तिथं आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आणि आपल्या याचं 11 + 1.5 इंच आहे, तर आपण 11 + 2 इंच ठेवू, थोडंसं वाढवून प्रेशरपट्टी. ओके. आणि हे आता कटोरीचं माप त्याच्यावर छापून घ्यायचं. ते सुरुवातीला आखून घेऊ ते त्याचं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी 1.5 इंचाचं मार्जिन राहील. अशा पद्धतीने साईडला ठेवून देऊ. आणि व्यवस्थित तेवढ्या कपड्यात पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसवला गेला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला टॅप असं हे करून मार्क करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मार्किंग होते. परत काही करायची गरज पडत नाही. आणि त्याच्यावरच आखून घ्यायचं, मार्क करून घ्यायचं थोडंसं. ते इतकं व्यवस्थित ठळक दिसतंय ना की बस. आणि आता 1.5 इंच वाढवून घ्यायची इकडून पण, आणि ह्या साईडनी पण 1.5 इंच वाढवून घ्यायचे, खाली पण 1.5 इंच वाढवायची. अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं. आणि फार वेळ जात नाही याला, पटकन होऊन जातं. वाटतं का बिना पेपर कटिंगचं केलेलं इतकं सुपर होतं की बस. तुम्ही करून पहा, खूप वेळ वाचतो याच्यात. आणि कटिंग करून घेऊ. आता आपण बाही कटिंग करून घेऊ. पहिले एका पिसावर करून घेऊ आणि नंतर मग तेच माप ठेवून त्याच्यावर करून घेऊ. आता खाली बाहीसाठी 1.5 इंच दुमडपट्टीसाठी, आणि बाही लांबी आहे 8 इंच, तर अर्धा इंच वाढवून 8.5 इंचावर लांबी घ्यायची. इथं पण 1.5 इंच, इथं पण 8.5, आणि 8.5च्या तिथून 2.5 इंचावर खाली आकार खूण करायची आणि तिथून खोली द्यायची त्याची. आणि कट करून घेऊ. फ्रंटचा आकार कट करून घेऊ आता. आता हे झालं बाहीचं. ह्याच्यावरच दोन्ही पिसांचं राहिलेल्या कटिंग करून घेऊ आपण. म्हणजे ही पूर्ण कटिंग झाली. तर आपल्याला हा अस्तरचा नाही आहे, साधा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला अजून एक अस्तरचं ब्रेशर पट्टी अजून एक कट करावं लागेल, डबल ब्रेशर पट्टी. तीच ब्रेशर पट्टी हे ठेवून
अजून एक ब्रेशरपट्टी कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व आपलं कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा.